तर हॅलो गाईस, मला माहित नाही मी काय करतोय, पण मला हे माहित आहे की मला काय करायचंय. पण आता विसरले की मला काय करायचंय. ठीक आहे, जेव्हा मला आठवेल ना की मला काय करायचंय तेव्हा मी तुला सांगेन. पण तेव्हा मला आठवलं पाहिजे की मला हे आठवायचंय की मला काय बोलायचंय. पण मला आता हे नाही आठवते की मी काय बोलणार आहे तुम्हाला. पण तरी ठीक आहे ना, तुम्ही एवढे कन्फ्यूज नका हो. मी तुम्हाला सांगतो की मला काय करायचंय. पण आता सध्या मला आठवत नाही की मला काय करायचंय. पण जेव्हा मला आठवण येईल ना तेव्हा मी तुला सांगेन. तुला नाही, तुम्हाला सांगेन. पण आता मला आठवणार नाही की आता मला आठवेल की मला पुढे काय सांगायचंय. पण मला पुढचं आठवणार नाही की मी आता काय बोलले. तर प्लीज तुम्ही कन्फ्यूज नको. तुम्ही कन्फ्यूज होताय का ना? कन्फ्यूज कुठे होताय यार, मी स्वतः कन्फ्यूज नाही तर तुम्ही काय होताय. तर टेन्शन नका घेऊ. आपण परत भेटूया. जर मला आठवलं ना की मला परत ब्लॉग करायचं आहे तर आपण परत भेटूया. तर गाईज बाय. पण मी आता बाय का बोलते मला समजत नाही, कारण की मी आता जस्ट ब्लॉग स्टार्ट केलाय. तर आता ब्लॉग तर स्टार्ट केलाय मी. तर मला काहीतरी बोलायचं आहे तुम्हाला, पण मला आता आठवत नाही की मला तुम्हाला काय बोलायचं आहे. पण जेव्हा मला आठवेल ना की तुम्हाला काय बोलायचं आहे तेव्हा मी तुम्हाला सांगेन की मी तुम्हाला काय बोलणार होतो. पण आता सध्या काय यार, काय होतं यार, मला शिव्या द्यायची इच्छा होते. पण ही फॅमिली चॅनल आहे ना, तर मी फॅमिलीमध्ये शिव्या नाही देणार. पण तुम्ही जे, अरे काय बोलतोय यार, जाऊ दे, मी कट करते.